राम कृष्ण हरे हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम दरद झाले उभे विठे सुंदर ते उभे देवानी सुंदर ते झाले उभे विठे सुंदर उभे देवानी कलकत्तावरी टावरी सिंहार तुलसीहार पादे तुलसीहारा पादे तेरे ये निरंतरा तुलसीहार तुलसीहार कासे पीतांबर तुलसीहार कासे पीतांबर तुलसीहार कासे पीतांबर मकर कुंडले तपती श्रवणी तपती श्रवणी मकर कुंडले तपती तपती श्रवणी तुलसीहार गया
पीतांबर हस पीतांबर होशियार हस पीतांबर हस पीतांबर तुलसी हासे पीतांबर हासे पीतांबर तुलसी हार गणा हासे पीतांबर हासे पीतांबर हमारे तुलसी हार गणा हासे पीतांबर तुलसी हार गणा हासे पीतांबर हासे पीतांबर खुदा मेरे माझे तेजी से कृष्ण हरि जय कृष्ण
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने आवाज लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने सुख झाले साधनी सुख झाले साधनी हे साधन हरिदासाचे घरी मज उपजवा उपजवा जन्मांतर मज
उपजवा जन्मांतो हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी उपजवा हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाचे घरी मज उपजवा मज उपजवा जन्मांतरी उपजवा धनसी काही मागा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा मनसी पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा संतानो टांगणी जाता लागन जाता लागन तो मने जाता लागन टांगणी जाता लागन तो मने जाता लागन तो मने हे तुका म्हणे अंगी शक्ति दे आशा तेरे नाते रंगे मनसी काशी माला मनसी काशी माला मनसी काशी माला पांडुरंगा तुझेगा पांडुरंगा काय मागा तुझेगा पांडुरंगा तुझेगा पांडुरंगा काय मागा तुझेगा पांडुरंगा विठोबार भोमाई विठोबार हरि दास जी
मज उपजवा जमातरी मनसी काही मागा मनसी मागा 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 उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा उपजवा जन्मांतरी मन काही हेच देगा हेच देगा हेच देगा देगा हेच देगा हेच देगा पांडुरंगा 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 हेची देगा 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 हेची देगा देगा हेची देगा हेची देगा 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 हेची देगा पांडुरंगा हे पांडुरंगा विठला देगेची देगा 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 हेच देगा 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 पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा
पांडुरंगा हे चिदे हे वाह गुरुजी जय हो देगा पांडुरंगा
विठ्ठल 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 हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची दिग पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसे काही मागा हेची दिगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देऊनाचे रंगी मनसे काही मागा हेची दिगा पांडुरंगा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवता तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवता तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 नमो भगवान की मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अधत्रय जननी देवाची मंगल भवन अमंगल हारे द्रवभूषुध शरद अधुर बिहारी राम सिया राम सिया राम राम सिया राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम मंगल भवन अमंगल हारे द्रवभूषुध शरद अधुर बिहारी प्रभु रामचंद्र भगवान के सूत हनुमान की हे माधीवानी तुम्हे वरण गुण राम माधीवानी तुझे माधीवानी तुम्हे वरण गुण राम I said
ताली वाजव जोरदार. माझी गाणी तुझे भरणे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. सज्जन हो माय बाप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग जगतवंदनी महासाधू त्यांना वाटलं अजून पंक्तीतच आहे. विठाला 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 हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. सज्जन हो सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र मसर प्रतिवर्षीप्रमाणे चालत असलेला आपला हा 1.5 दिवसाचा भक्ती महोत्सव किती वर्ष झाले बापू? 8वं वर्ष. आणि या 8व्या वर्षातलं पहिलं आणि जागराचं कीर्तन माझ्या वाट्याला आले. विठाला विठाला 1.5 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं नाम सांगावं का मागणी करावी दोन्हीची अडचण आहे. त्याच्यामुळं दोन्ही संमिश्र पद्धतीने बोलता येईल अशा अभंगाची निवड आहे. विठाला वा वा. फार सुंदर. आपल्या या एवढ्या दुर्गम भागात सुद्धा एवढं मोठं नियोजन. पहिलं तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच सांग. पण मी मगा आलो ना मला वाटलं यात्रा आहे. हो ना. सप्त्याला भोर तालुक्यात एवढी लोक. पण आता नंतर माझा गैरसमज होता. मला वाटलं आता फक्त ती पंक्तीचं होतं. आता झोपाय गेले ते आहे की नाही. पण कीर्तनाची लोक आहेत तिथं. ही आता जी मंडपात बसली ना ओंकार गुरुजी ही ओरिजिनल कीर्तनाची लोक. वा विठाला क्या बात. आज खरंच उजळले भाग्य. आता किती भाग्यवान आहे माणसं महाराज. अरे महाराष्ट्रात ज्याचं नाव वाट्याला येत नाही तो माणूस आपल्या वाट्याला आहे आज. अरे या महाराष्ट्रात खूप मोठं नाव वारकरी संप्रदायामध्ये येते. वारकरी गंधर्व हरिभक्त परायण माझे मित्र ओंकार महाराज जगताप त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. क्या बात आहे. आणि महाराज खूप लांबून आले महाराज. मला तर काल निम्मा बीपी वाढला होता माझा रात्री. त्याचं कारण आहे महाराज सकाळपासून माणसाचा फोनच लागत नव्हता. मी म्हणलं आता घालीन लोटांगणच आहे. पण रात्री जेव्हा 11:30-12 वाजता मेसेज आला फोन आला तेव्हा जीवात जीव आला. त्याचं कारण सांगू का. तसा मला खात्री होती. मला वाटतं एवढ्या वर्षात अजून मला तरी फसवलं नाही आणि फसवणारे नाही. तेव्हा खूप प्रेम आहे महाराज ओंकार महाराजांचं. आणि त्यांच्या जोडीला जे खूप ज्यांचं आता सुंदर गाणं ऐकलं. महाराष्ट्रात महाराज 3 माणसावर कृपा आहे ज्ञानोबरायाची. किती? 3च आहेत बरं का. पहिलं नाव आहे ओंकार जगताप, दुसरं नाव कैलास पवार आणि तिसरं नाव अभिमन्यू पांचाळ. या 3च माणसावर ज्ञानोबरायाची कृपा आहे गुरुजी. खरं गायन क्षेत्रामध्ये मी नेहमी सांगत असतो संसार सफल करण्यासाठी प्रारब्ध चांगला असावं. संसार सफल करण्यासाठी प्रारब्ध चांगला असावं आणि परमार्थात मोठं होण्यासाठी मोठ्याची कृपा असावी. नाही तर कधी कधी माणसं खूप हुशार आहेत गुरुजी. लई हुशार आहेत. आळंदीत अशी माणसं आहेत 5-5 हजार बोल पाठ आहेत. किती किती 5-5 हजार बोल पाठ आहे पण धागिनाता तालात नाही. खरंच सांगतो 5-5 हजार बोल आहे पण ती हरिपाठ तालात वाजवता येत नाही.
सकाळीचे 100च पाठ आहे महाराष्ट्र घुमावला महाराज, महाराष्ट्र घुमावला, अशी माणसं आहेत महाराज. सगळं खूप मोठं नाव इकडं आमच्या डाव्या हाताला आहे ते वारकरी तालगंधर्व पंडित हरिभक्तपरायण गंभीर महाराज अवचार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. ही मूर्ती आतापर्यंत फक्त टीव्ही स्क्रीनवरच दिसते. रोज सकाळी टीव्हीचं बटन दाबलं की पहिली मूर्ती दिसते ती गंभीर महाराजाची. काय भाग्य आज आमच्यात बसायला येते. विठाला आज आमच्या अखिल वारकरी संघाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण दत्ता महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि ही सगळी विद्यार्थी वृंद आपण सगळे हरिभक्तपरायण आज एकत्र आला आणि या सगळ्याला एकत्र ज्यांनी आणलं ना, आज हा कीर्तनाचा योग, ही भली मोठी माणसं महाराष्ट्रातील निवडक रत्न एक एक तुमच्या वाट्याला आली ना, त्याचं एकमेव कारण म्हणजे बापू महाराज कंकाळ. त्यांचं मित्रप्रेम इथपर्यंत आम्हाला घेऊन आलं. खरं तर अनेक अडचणी मात करून करून बापूने खूप अडचणीत, रात्री मला वाटतं महाराज गावाकडे होते बीडला, रात्रभर प्रवास करून बापू फक्त तुमच्या प्रेमासाठी ही माणसं आता इथपर्यंत आली म्हणून बापूसाठी सुद्धा टाळ्या वाजवा जोरात. चला, कीर्तन संपायची वेळ झाली आहे का नाही. कीर्तन होतं 9 ते 11. किती आता वाजले? पावणे 11 म्हणजे 15च मिनिटं आपल्या वाट्याला राहिले. काळजी करू नका, 15 मिनिटात तुम्हाला 1 वाजेपर्यंत सोडून टाकतो. घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसे काही मागा. असा असा हे बघ, चांगला आवाज दिलास ना, माझ्यासारखी दिखणी बायको तुला मिळेल. तो म्हणून ह्याचा बंद केलेला परवडून. अभंग तुकोबार आहेत. कोण तुकाराम? तो किता तोलन आहे. लईच अवघड आहे. असं ते असं त्यांच्याकडे नका बघू. ही आवाज जाहिरातीवली आहेत, यांचा दोष नाही. त्यांना 2-2 मिनिटात ती बटणं दाबायची वेळ सवय ना, चित्र बदलायची, आणि ती म्हणत असते त्याला बऱ्याच वेळ झाला एकच चित्र आणि ते बी ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यांचा काय दोष? विढाला विढाला तो किता तोलने से ब्रह्म तुका से आले मनोरामेश्वर. अरे तुकोबार आहे म्हणजे 5वा वेद आहे महाराज. तुकोबारायची गाथा म्हणजे एक एक अक्षर एक एक वाक्य मोजून मापून तुकोबारायने वापरले ते तुकाराम महाराज. अरे वारकरी संप्रदायामध्ये जे कळस ठरले ते तुकोबाराय कधी पंढरपूरला गेले ना. पंढरपूर माहितीये? पंढरपूर, अरे आज खरंच मस्तर मध्ये नाही, पंढरपूर मध्ये आल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. पंढरपूरची आस लागली ना माणसाला. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या रे जीवन दा पावो चला
बरे स्नान करोनिया स्नान भिवरे स्नान भिवरे स्नान करोनिया सदा तेची लीलवो सदा तेची लीलवो जीवाचा विफलता पाहो सदा पलरीचा जीवाचा विफलता पाहो जीवाचा विफलता पाहो विफलता क्या बात चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवाला जा पाहू जीवाच्या तसं म्हणून कमी जास्त आरडत कीर्तन करायचं बाजूला ते काय असतं जरा वा म्हणलं असं 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 होत क्या बात आहे. पंढरपूर पंढरपूरच आहे महाराज. त्या मायबापाला भेटायला जायची एक आस असते, एक तळमळ असते, आणि त्या तळमळीनं तुकोबाराय पंढरपूरला गेले ना, आणि कधी देवाला कळालं तुकाराम महाराज येतात, देवानं हाताची घडी घालायची आणि खाली पाहायचं. तुकोबाराय म्हणायचे देवा अरे एवढी मजल दर मजल करत 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 तुझ्या दर्शनाची अपेक्षा ठेवून आलो आणि तू खाली पाहतो. आता मला सांगा, आपण एवढ्या एखाद्याच्या घरी पाहुणं गेलो आणि घर मालकाने खाली पाहिलं तर पाहुण्यानं काय करावं लागलं? लाजच्या पाहुण्याचं सांगतोय. नाही तर काही काही पाहुणे असं झालं, पाहुण्याने आल्या वस्त्री बसता बेड मध्ये का डायरेक्ट किचन मध्ये कान दान पाया काय चाललं वळणी मस्त अरे बाहेर बस, वस्त्री बस, बाहेर बसायचं. पाहुणे निर्लज्ज पाहुणा असेल तर तिथंच बसतं, पण लाजचा पाहुणा थांबायचा. तुकोबाराय म्हणता देवा हे देवा अरे तुझ्याकडचं मी काय मागा आलो नाही, पण खरं सांगू का पर्या हे आवडी दर्शनाची. अरे तुझ्या दर्शनाची अपेक्षा ठेवून आलो. तुला वाटत असेल मी काय मागायला आलोय? अजिबात नाही. तुका म्हणे तुझी न लगे न सोडी, न लगे न सोडी. तुका म्हणे तुझी न लगे न सोडी, न लगे न सोडी. पर्या हे आवड, पर्या हे आवडी ए देवा तुझ्या सुतळीचा सडा सुद्धा मला नको. काय नको? सुतळीचा सडा सुद्धा नको, पण पर्या हे आवडी दर्शनाची. मी दर्शनासाठी एवढ्या लांबून तुझ्या बागा आलो, मजल दर मजल करत करत 200-250 किलोमीटर आलो. त्याची अपेक्षा फक्त दर्शनाची, आणि तू खाली पाहतो तरी देव एक नाही दोन नाही. तुकाराम महाराजांना राग आला. महाराज देवा आता जर तू माझ्याकडे पाहिलं नाही तर माझ्यासारखा वाईट नाही. तर भगवान सांगतात तुकोबाराय मला तुमच्याकडे पाहायला लाज वाटते. काय वाटते? झोपला का? तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे माझ्याकडे पाहून लाजण्यासारखं माझ्याकडे आहे काय? तर भगवान सांगतात तुकोबाराय तुमच्या घराण्याचं माझ्यावर भक्तीचं ओझ आहे. काय ओझ आहे, आणि म्हणून तुमच्याकडे पाहायला लाज वाटते. तुम्ही जर माझ्याकडे काहीतरी मागत असाल तर मी वर बघतो. तुकोबाराय म्हणतात देवा खरं सांगू का माझ्या घराण्याची रीतच आहे
माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत जाणत नसे, 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 काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणं हे आम्हा अनुचित. तुकोबाराची भाषा बघा, ज्याला व्याकरण कळतं त्याला लगेच कळेल. काही शब्द प्रत्यय लागल्यामुळे अर्थ दोन होतात. नीट आहे का? काही मागणं अनुचित आहे, पण काही मागणं उचित आहे ना. काही शब्द प्रत्यय लागल्यामुळे दोन बाजूने जाता येतं. काही मागणं हे आम्हा अनुचित म्हणजे आम्हाला अनुचित आहे, पण काही शब्द प्रत्यय असल्यामुळे काही काय आहे, उचित आहे. आता उचित अनुचितातला फरक सांगू का? जरा माफी मागून सांगतो, जरा खाली येऊन बोलतो. बायकून नवऱ्याकडे साडी मागावी उचित का अनुचित? अरे पटकन बोला. हा, बायकून नवऱ्याकडे साडी मागावी उचित का अनुचित? उचित, बरोबर आहे. पण तीच साडी धुवून द्या म्हणावी. अरे बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी उचित आहे, पण तीच साडी धुवून द्या म्हणणं. काही मागणं उचित आहे, पण काही मागणं अनुचित आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा खरं सांगू का तुला, काही मागणं हे आमच्या घराण्याची रीतच आहे. देवाकडे काही मागायचं नाही. आणि खरं सांगू का देवा, तुझ्याकडे मागायचं का? का मागायचं? तुझं माझं नातं काय? आता खाली बसणारे जरा 2 मिनिटं कान उघडे ठेवा. देवाचं वारकऱ्याचं नातं काय माहिती? तुमचा काय बांध कोरलाय का? लोक आशुच आहेत काय काय. अरे तुम्हाला हाणून पाठवलं का बायकोने? इकडे जरा फ्रेश बसाव, जरा मोकळ्या अंगाने बसाव. देवाचं वारकऱ्याचं नातं विचारतोय. काय नातं आहे? बरं तसं नसलं केलं तर वेगळं सांगतो. हे गळ्याचे घातलंय ना, हे माझ्याकडे 21 तोळ्याचा गंठण आहे. याला म्हणायचं त्याच्या नावाचं मणिमंगळसूत्र. कुणाच्या? कुणाच्या? हा, आणि हे जे कपाळाला लावतोय ना, ते त्याच्या नावाचं सौभाग्याचं लेण आहे. हा, कपाळाला कुणाच्या नावाचं? नवऱ्याच्या. काय लावता नवऱ्याच्या नावाने? कुंकू. अरे काय कुंकू आता काय दिसतानी प्रदर्शनात मांडावं लागेल. याला कुंकू म्हणतात. विनोद नाही. आमच्या आप्पा म्हणायचे, अरे कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. रोज बाई नवरा काढतील भिंतीला चिटकावते. बस लावेन काय आता लावायचं. आता आमच्याच ऐकायला ते तुम्हाला काय सांगावं. माझं काही म्हणणं नाही. विठाला विठाला हे जे नाही हे त्याच्या नावाचं मणिमंगळसूत्र आहे. कुणा? तुळशी माळ तुळशी माळ तुळसी माळ होती चुंदन पिळा तुळसी माळ
वाजवायच्या असल्या ना मनापासून वाजवा, खरंच वाजवा, नाही तर आपलं गप बसताना ते खोब्यात गेलाय. विठाला बाळगडा गोपीचंद्र टिळा हृदय कळवळा वैष्णवा. अरे ह्याच पैसे लोक आमच्या नावाने का बोंबालतात काय माहित. अहो महाराज तुम्ही कीर्तन संपल्यावर फेटा फेटा काढून बघा, अख्खा घामाने दिसतो महाराज, घामाचा पैसा आहे आमचा. तुळसी माळ हृदय कळवळा. आता मला सांगा, हे जर त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे, हे त्याच्या नावाचं सौभाग्याचं लेण आहे, तर मग देवाचं आणि वारकऱ्याचं नातं काय? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, सावतार पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. नारायण सैसा परी, नारायण सैसा परी, नारायण सैसा परी, पतिव्रते निजामतार प्रेमाने, पतिव्रते निजामतार देवाचं वारकऱ्याचं नातं आहे नवरा बायको. कुणाचं? नवरा बायको. अरे देवा, तुझं माझं जर नवरा बायकोचं नातं असेल तर नवऱ्याची संपत्ती ती बायकोची, आणि बायकोची संपत्ती ती तुमच्या बापान ठेव. अरे तिच्या भावाची म्हणा, तिच्या वय डोळा यांचा. अरे नवऱ्याची संपत्ती ती बायकोची, आणि बायकोची संपत्ती ती आता तरी म्हणा तिच्या भावाची, तुमचं मन नाही म्हणा, कारण तुमचा तिथे बी डोळा आहे. अरे बायको छान लावले, छान लावले, त्यासाठी टाळ्या वाजवा रे. आता बिघडू नको, टाळ्या. बायको एकदा लग्नात नाव घेते गुरुजी. कुणाचं? कुणाचं? कलवऱ्याचं नाही, कोणाचं नाव घेते? अच्छा, बरकड्यात आणत तोवर छताड ताणत. तुम्ही नवरदेव लग्नात बघा, लग्नात फुल रेंज मध्ये असतो, इतकी रेंज असते की टावर तोडून वर असतो तो. पण त्याची ती मजा एकच दिवस, दुसऱ्या दिवशी म्याव. माझा एक मित्र आहे गुरुजी, ते म्हणला महाराज अरे मैं शादी के पहले भी शेर था और आप भी शेर है. म्हणलं तुझं तर गिनीज बुकात नोंद केली पाहिजे. ते म्हणलं तुम्हाला नाही कळलं. अरे मैं शादी के पहले भी शेर था और आप भी शेर है, मगर जो अभी का शेर है वो अलग है. बोले अभी के शेर पे क्यों, क्या हुआ? बोले उस पे दुर्गा देवी बैठी है. बायकोची, नवऱ्याची संपत्ती ती बायकोची, आणि हे जे नातं आहे ना, इकडे बघा. अजय, हे अजय, हे अजय, आजीचं पैसे पडलं वाढ. विढाला विढाला नवरा बायको हे नातं जगात वेगळं नातं आहे. मा कसं नातं आहे? वेगळं नातं. बायको स्त्रीला बरीच नाती आहेत. आई स्त्रीच आहे, मावशी स्त्रीच आहे, आत्या स्त्रीच आहे, बहीण स्त्रीच आहे, सगळी नाती स्त्रीला आहेत. पण नवरा बायको सारखं विशिष्ट नातं जगात दुसरं नाही. मा तुम्ही बघा, सगळीकडे चालतं पण ह्या जाती पुढे चालत नाही. आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढे गपगार. विढाला 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 विढाला
ही तुझे जे नातं आहे ते खूप महत्वाचं आहे. इकडे बघा माझ्या ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्याने हात वर करा. बापू महाराज मस्तर मध्ये एवढे संन्यासी आहेत. हा अरे यांच्या तोंडावर बघा ना, सगळ्याचे लग्न झाले पण गुरुजी ते बायको नावालाच एवढी कादारल्यात ना, हात करायची सुद्धा वर इच्छा नाही. एवढे कादारले बायकोनं साडी घे म्हणलं ना घ्यावाच लागते. तुमचं काय मत? खरे? अरे खरंच आहे. खरं काय? अरे घे म्हणलं का घ्यावाच लागते. आणि जर नाही घेतली, इकडे बघा आबा, 3 रंगाचं गावात घालून हिंडती. किती? 3 रंगात. 3 रंगाचं तुम्हाला 3 रंगाची साडी कळते का? 3 रंगाचं 3 तुकडं एकत्र जोडलेल्या साडीला काय म्हणतात? जोडलेली नाही, दंडाची साडी. कशी साडी? तुमच्याकडे काय म्हणतात? मग सारखंच आहे. आमच्याकडे मेल्यावर माणसं जायचं, तुमच्याकडे सारखंच आहे. सारखं ती 3 रंगाचं गावात घालून हिंडती. इकडे बघा. आणि मग पाहणारा म्हणतो, रामभाऊ कुणाचा आहे रा तिरंगी झेंडा? प्रमाण सांगू का? तुका म्हणे लग्न भावाने आणि परिते लाज स्वामीची. बायकोला कमी पडलं तर लाज कुणाला? नवऱ्याला. आणि मग भक्ताला कमी पडलं तर लाज कुणाला? अरे मग देवा, आमची सर्वस्वी लाज जर तुला आहे तर तुझ्याकडे मागायची गरज काय? काय करत? मला मागायचं नाही देवा. देव म्हणायचे काहीतरी मागा, तुकोबाराय म्हणायची काहीच नाही मागणार. दोघांची भांडणं झाली. तुकोबाराय म्हणतात देवा, देव सांगतोय तुकोबाराय माझ्याकडे जर काय मागायचं नसेल तर उद्यापासून माझ्या दर्शनाला यायचं नाही. तुकाराम महाराज म्हणले, देवा तुझ्या दर्शनाला यायचं नाही सांगणारा तू कोण? कोण तू? देव म्हणलं, ही बरं तमाशा आहे. अरे माझंच मंदिर, माझंच पायीण, मला दमदाटी. तुकोबाराय म्हणतात देवा, ए माझ्या वडिलांचे माझ्या वडिलांचे माझ्या वडिलांची मेरा सिख देवा, माझ्या वडिलांची मेरा सिख देवा. उपवास पारणे राखीला दार. हे देवा, हे देवा, हे देवा, अरे माझे पाय तुझी डोई,
तुला काय वाटत? हे ज्याला व्याकरण कळतं ना त्यालाच कळतं, नाही तर बाकीच्या टाळूला सुद्धा शिवत नाही. तुम्ही म्हणाल तुकोबा म्हणता माझे पाय तुझी डोई. आता तुम्ही काय अर्थ लावाल याचा? माझे पाय तुझी डोई. देवा तुझ्या पायावर माझा अधिकार आहे. तू दिलेलं मस्तक जरी माझ्याकडे असलं तरी तुझं मस्तक दिलेलं माझ्या पायावर म्हणजे माझ्या ताब्यात असणाऱ्या पायावर ठेवायचं. विठाला वाद लागला, भांडण झालं, देव रुसला थोडा. बरं का बाबा, देव रुस पीटी मात कोण रुसलं? तुम्ही रुसता होत. अरे बुव तर लय रुसती आता. तुम्हाला माहित नाही, ही बाकीची बरी, पण आमच्याकडे लय त्रास आहे मला. तुम्हाला माहित नाही, वारकरी संप्रदायाचं वाटोळ वारकऱ्यांनीच केलं जास्त. विठाला मला सांगा, खरं खरं पाय इकडे बघा, 2 मिनिटं माझ्या लक्ष द्या. शिर्डीचं संस्थानला किती वर्ष झाली? 100-150 वर्ष झाली असतील, बरोबर आहे. गजानन महाराजांना किती वर्ष झाली? 100-150 वर्ष झाली असतील. सोन्याचं सिंहासन आहे. कशाचं? सोन्याचं. ज्ञानोबरायचं संस्थान कधीच आहे? तुकोबरायचं संस्थान कधीच आहे? अरे जैसेत हे संस्थान आहेत आणि 100 वर्षात सोन्याची सिंहासनं झाली. मी नावं नाही ठेवत त्यांना. त्याचं कारण त्यांचे प्रचारक चांगले आहेत. कोण आहे प्रचारक? मला सांगा, शिर्डीच्या भक्तामध्ये कधी भांडणं झालेली ऐकल्यात का तुम्ही? गजानन महाराजांच्या भक्तामध्ये कधी भांडणं झालेली पाहिल्यात? आणि आपली कवा मिटलेली पाहिल्यात? लय अवघड आहे महाराज. आता उद्या बोरमध्ये कुणी विचारलं ना, कुणाचं कीर्तन होतं रात्री मसरला? हा, कुंभार महाराज. ते पहिलं म्हणतं हा त्याला काय येते. लय अवघड आहे महाराज. विठाला देव रुसल्या. महाराजांना वाईट वाटत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ए देवा आताची पंक्तीहून आला देव. देवा ए देवा ऐक, तुला वाईट वाटलं? बरं जाऊ दे, तू म्हणतोय ना काहीतरी मागा, मग हेच देगा पांडुरंगा. काय देगा? अभंगाचं पहिलं चरण. हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची आता हरिदासाची 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 घरी, हरिदासाची घरी, साधे हरिदासाची घरी, घरी हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची सगत मारे, हरिदासाची हरिदासाची हे माझा उपद्रवा जन्मातरी, माझा उपद्रवा जन्मातरी, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा,
मज उपज जय माते हा मनसी माये मागा असं करा तुम्ही दोघं तोवर एक चाल म्हणा, मी चहा पिऊन येतो. आता असं वाटतंय तुमचंच ऐकाव. हे देव, हे मंदिरातल्या देवा, अरे खाली बस. त्यांचं नाही सांग, आमचं तिकडं. ए देवा, तुला द्यायचंय ना, हेच दे. काय दे? हरिदासाचे. मला वारकऱ्याच्या घरी जन्माला घाल. कुणाच्या? वारकऱ्या. का वारकऱ्याच्या घाल? का वारकऱ्याच्या घाल? कारण वारकऱ्याशिवाय आणि साधूशिवाय, संताशिवाय आम्हाला वालीच नाही. कोणी वाली नाही. देव सुद्धा आपलं चांगलं बघत नाही. खरं सांग, देव आपलं चांगलं बघत, आणि देवाने आपल्याकडे बघितलं असतं तर आपण एवढे वांडे आतापर्यंत घालील लोटांगण झालं नाही का? मी कधी कधी तरी विनोदानं सांगतो, देव आपल्याला ओळखतच नाही. तुमचं काय मत आहे रमेश? देवाची तुमची ओळख राजापूरमध्ये आलाय का? अय देव देव, रमेश देव नाही. देव देव आपल्याला ओळखतच नाही. त्याचं कारण सांगतो. देव दोनच गोष्टीसाठी येतो. गोष्टी किती? दोन गोष्टीसाठी. कुठल्या गोष्टीसाठी? भक्तारा के पायापासून, भक्तारा के पायापासून, भक्तारा के भक्तारा के मागच्या हाताच्या घड्या सुद्धा उलगडल्या नाही त्या अशीच आहे. देव दोन गोष्टीसाठी येतो. एक तर आला तर भक्तासाठी येतो, नाही तर दुर्जनासाठी. म्हणजे एक तर आला तर हनुमंतासाठी, नाही तर रावणासाठी. एक तर आला तर उद्धवासाठी, नाही तर कंसासाठी. मग आपण उद्धव का कंस? आपण हनुमंत का रावण? हनुमंत आहे आपण. मग हनुमंत जर असता तर राजापुरावरून 8 वाजताच उड्डाण मारून आला असता. तुमचं तुम्हाला सांगतो ऐका. हनुमंत बी नाही आणि रावण बी नाही, उद्धव बी नाही आणि कंस बी नाही. देव आपल्याला ओळखतच नाही. खरं सांगतो मला. एक तर आला तर सज्जनासाठी येतो, नाही तर
दुर्जनासाठी. बरं तसं नसलं कळत तर मला सांगा, तुमच्यापैकी सज्जन कोण कोण आहे? त्याने हातवर करा बरं. सज्जन सज्जन. मी बिहार मध्ये नाही ना, एक बी मसर मध्ये सज्जन नाही. बरं नसू दे सज्जन, दुर्जन कोण कोण आहे? त्याने हातवर करा बरं. मी घरी जाऊ का? आहे. आपल्यात सज्जन बी नाही आणि आपल्यात दुर्जन बी नाही. त्याचं कारण सांगतो. सज्जन म्हणून घेण्याची लाज वाटते आणि दुर्जन म्हणून घेण्याची भीती वाटते. काय त्याचं कारण आहे? सज्जन जर म्हणून एवढ्या माणसात आपण हात वर करावं, तर तुम्हाला माहिती आहे आपला शेजारी आपल्या शेजारी बसलेला आहे आणि तुम्ही दिवसभर काय उद्योग करता त्याला माहिती. तुका म्हणे ते सज्जना पासून पाहता बघून मिरचीना पाहता बघून मिरचीना. तुका म्हणे तुला सज्जना पासून पाहता बघून मिळायचे. ऐका अजून सोपं करतो मग. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही जर सज्जन नसतो तर कीर्तनाला आलो नसतो. ज्या अर्थी आम्ही कीर्तनाला आलो त्या अर्थी आम्ही कोण आहे? तुम्हाला कोण आहे? अरे बोला ना, कोण आहे? सज्जनच आहे. आम्ही ज्या अर्थी वारीला जातो त्या अर्थी आम्ही कोण आहे? सज्जन आहे. ज्या अर्थी आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो त्या अर्थी आम्ही कोण आहे? सज्जन आहे. ज्या अर्थी आम्ही गळ्यात टाळ घेतलाय त्या अर्थी आम्ही कोण आहे? सज्जन आहे. आपण सज्जनच आहे, पण आपली सज्जनता वातावरणावर अवलंबून आहे. नाही कळलं? अजून सोपं करतो. मी नेहमी सांगत असतो एक दृष्टांत. चला तुम्ही मस्तरवरनं निगुड घरला चालला, रस्त्यानं पायी रस्त्यानं चालला आणि जाता जाता रस्त्यात तुम्हाला दोन मूर्ती दिसल्या. एका बाजूला रामाची मूर्ती आणि एका बाजूला रावणाची मूर्ती. प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला पप्याच्या आईची शपथ आहे, कोणाची मूर्ती घ्या? रामाची घेणार. वा क्या बात आहे. अकर आपण कोण आहे? बोला बोला, कोण आहे? अरे बोला ना, कोण आहे? सज्जन आहे. आणि सज्जन असल्यामुळे मूर्ती कोणाची घेणार? रामाची घेणार. वा वा क्या बात आहे. चला रामाची मूर्ती घेतली, तुम्ही तुमच्या झोळीत ठेवली. अजून थोडस पुढे गेला, पुन्हा तुम्हाला दोन मूर्ती दिसल्या. एका बाजूला रामाची मूर्ती आणि एका बाजूला रावणाची मूर्ती. पण आता रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कोणाची उतरता? कोणाची? हे सज्जन पाहिरवले सज्जन आहे. हे सज्जन चुकाचं नाही बा. अरे आपली एवढी सज्जनता आहे ओंकार महाराज, मंडपात 10 रुपये एखाद्याचे पडलं तर त्याच्यावर पाय ठेवतं ना असतो. इकडे तिकडे बघ, 10 रुपये जर पडले ना गुरुजी, त्याच्यावर पाय ठेवतं त्याच्यावर. आणि इकडे तिकडे मला कोणी पाहिलंय का पाहतं, हळूच खिशात घालणारी जात आपली. आपण सज्जन आहे. आपण सज्जनातही मोडत नाही आणि आपण दुर्जनातही मोडत नाही. म्हणून आपल्यासाठी देव येत नाही. नवे नवे देव आपल्याला ओळखतच नाही. मग जीवाचा उद्धार करण्यासाठी एकच जात आली, त्या जातीचं नाव आहे संत. काय नाव आहे? संत. त्या जातीचं नाव आहे वारकरी. म्हणून तुकोबाराय म्हणतात हरिदासाचे वारकऱ्याच्या घरी जन्माला घाल. पण देवाला नाही जमलं. देवाने सांगितलं कीर्तन संपल्यावर चहा आहे पण ग बसा. विठाला विठाला जबाबदार. तुमचा दुसरा जन्म झाला तरी ती ऐकत नसते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्या का बघा, माझ्या का बघा. तुम्हाला मी एक परवा थापा मारायची एक स्पर्धा भरली होती रमेश मार. कशाची? थापा मारायची. सगळ्यात मोठी थाप मारेल त्याला 1 लाखाचं बक्षीस होतं. किती? 1 लाखात. एकाने थाप मारली म्हणला अरबी समुद्रातले मासे भोर मध्ये आले आणि बाभळीच्या चाडावर बसले. त्याला नाही मिळालं बक्षीस. बघता का? मिळालं नाही बक्षीस. पण एक पठ्ठ्या होता त्याला बक्षीस मिळालं. त्याने थाप काय मारली गुरुजी माहिती? 100 बायका 10 मिनिटं ग बसल्या होत्या.
विठाला विठाला कळलं तर घ्या ना, तर काला झाल्यावर जीवन जा. हा माझं काही म्हणणं नाही. ऐक, हरिदासाचे घरी हे देवा, मला वारकऱ्याच्या घरी जन्माला तो पूर्वजन्मीचा वारकरी, तो म्हणतोय मी कीर्तनाला आलोय, आणि उद्या कुणी म्हणाय नको तुमच्या कीर्तनाला कुत्र नव्हतं. हे आलंय विठाला विठाला तुकाराम महाराजांची मागणी देवानं ऐकली. ए हरिदासाचे घरी देवानं लगेच फुल्ली मारली. तुकाराम महाराज, मला तुमची मागणी मान्य नाही. अरे म्हणलं का मान्य नाही? तर देवाने सांगितलं माझा नियम आहे. काय नियम आहे? बहुत दिवसा फेरा आलाय नगरा, हे नका घेऊ भार, धर्म तोची सार, तुका मागे दान देवाची म्हणण्या, जगजोगी जगजोगी जाग जाग आमच्या गुरुजीसाठी एकदा टाळ्या वाजव जोरात. क्या बात. खरंच महाराज, ह्याला साथीचं वाजवणं म्हणायचं. कशाचं? साथीचं. काही काही एवढा त्रास करतात ते साथीचं नाही, ते साडेसातीचं होतं. हो, आणि असली साडेसाती नशिबाला आली ना, असं वाटतं मेलेलं बरं पण कीर्तन करू नये महाराज. हो, काय ते तडमाड 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 करतात महाराज. अरे गाणंही कळलं पाहिजे आणि वाजवणंही कळलं पाहिजे, त्याला वादक म्हणतात. विठाला वाजणं वाजवणं वेगळं, झोडणं वेगळं. झोडाझोडी वेगळी, याला वाजवणं म्हणायचं. काय गोड आहे महाराज त्यांचं. वाजणं असा दहा जरी वाजला तरी अंगात असे रोमांच उभे राहतात महाराज. क्या बा. हे देवा, अरे इथं येणं सोपं नाही. आणि देवाचा नियम आहे. काय नियम आहे? 84 लक्ष योनी. अरे एवढं फिरावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी, आणि मग लागे वारा. इथं येणं सोपं नाही. एका योनीमध्ये 1 कोटी वेळा. म्हणजे कसं? बैल व्हायचं मरायचं, बैल व्हायचं मरायचं, बैल व्हायचं मरायचं किती वेळा? 1 कोटी वेळा. गाडा व्हायचं मरायचं, गाडा व्हायचं मरायचं, गाडा व्हायचं मरायचं किती वेळा? मांजर व्हायचं मरायचं, मांजर व्हायचं मरायचं किती वेळा? कुत्र व्हायचं मरायचं, कुत्र व्हायचं मरायचं किती वेळा? मांजर व्हायचं, आपलं माणूस व्हायचं मरायचं, माणूस व्हायचं मरायचं किती वेळा? तू जागाच आहे. ते आल्या आल्याच कळलं तुला जागा आहे. विठाला 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 इथं मात्र पुन्हा नाही. आमच्याकडे पद्धत आहे महाराज. तुमच्याकडं ते हिंगोलीत कसं आहे मला माहित नाही. तुमच्याकडे कसं आहे बीडला? ते माणूस मेल्यावर प्रेत घराच्या बाहेर गेलं की ओटीवर अशी एक पिठाची रांगोळी काढतात, त्याच्यावर दिवा लावतात आणि त्याच्यावर झाकण ठेवतात. हे आहे का तुमच्याकडे? हा, का करायचं वरती? का करायचं वरती? अरे बोला बोला, का करायचं? हा, कांच्या जन्माला गेले ते कळतं. प्रेम महाराज, परवा आमच्याकडे एक म्हातारं मेलं. म्हणलं पिंट्या कशा तर पाय उठलं? म्हणलं आमच्या अण्णाच्या कुत्र्याचं उठलं. म्हणला लय अवघड आहे महाराज. देवाचा नियम मोडत नाही आणि आपला टिकत नाही. देवाचा नियम आहे समुद्रे रेखा न ओलांडावी, पर्वते बैसका न सांडावी,
कुणाचा नियम आहे? अरे पर्वतानं आपली जागा सोडू नये हा कुणाचा नियम आहे? देवाचा. समुद्रानं आपली रेषा ओलांडू नये हा नियम कुणाचा आहे? देवाचा. आणि देवानं जर हा नियम मोडला आणि उद्या मसर मध्ये समुद्र जर काल्याला आला तो पण आहे देवाचा नियम मोडत नाही आणि आपला टिकत नाही. नाही. एकच दृष्टांत सांगतो आमच्या नामदेव बाप्पाचा आठवला जरा आणि थांब 8 तासच घेतो नका काळजी. अगदी 3 वाजेपर्यंत तुम्हाला मोकळ. खरं सांगू का पूर्वी कीर्तन अशी व्हायची रात्री 9ला कीर्तन उभं राहिलं की कीर्तनकार काकडा करूनच मंदिरातून बाहेर निघायचा. हा म्हणजे त्याला काकडा पाठ होता. एक आंधळी म्हातारी इकडे बघा माझी दोन्ही डोळ्यानं आंधळी तिला दिसायचं नाही. मला वाटतं मिरच्याचा ना यांची आता दिसत दोन्ही डोळ्यानं दिसायचं नाही बापू. दोन्ही डोळ्यानं आंधळी म्हातारी. पण एक नातू आहे गुरुजी. ते नातू आला की कशावरनं कळायचं फक्त पायाचा आवाज आला की म्हातारीला कळायचं बाळ्या बाळ्या ही चावी घे टोपल्यात भाकरी येत ह्याचं गाडकं घे आणि हा म्हातारीचा नियम. पायाचा आवाज आला बाळ्या आला का घी चावी. पायाचा आवाज आला बाळ्या आला का घी चावी. हा नियम ठरलेला आणि हा नियम एका बुरट्या चोराने पाहिजे. लका म्हणला हे लय सोपं आहे. मग बाळ्या यायच्या आधी अर्धा तास गेला. म्हातारीला वाटलं बाळ्या आला का ही घे चावी. घरात टोपल्यात भाकरी येत ह्याचं गाडगं घ्या आणि हा आता ह्यानी चावी घेतली. म्हातारीचं जुनं सोनं. म्हातारी जवळ आला. म्हातारी म्हणली बाळ्या अरे तू बाळ्याच आहे का. तो हळूच तू म्हणला चावी ठेवली हातावर निघून गेला आणि तेवढ्यात ओरिजिनल बाळ्या दप्तर फिरवीतच आला. अजय ते चावी. हा आणि मग म्हातारी भजनातलीच होती. आता पंचम लावला ती आता एखादं मेलं ना गावात या डांगऱ्या म्हाताऱ्या रडताना बघा कशा रडत असतात. आय आय असल्या भारी रडत्यात अख्खं गाव जमा करतात. आणि मग ते बी ब्रेक के बाद असत. गाडीचा आवाज आला की लागलीच बॉम्बला. तसे नाही रडत ब्रेक के बाद असतं ते. आणि मग अख्खं गाव जमा झालं. पाटील आले सरपंच आले. बसा सरपंच खाली. विढाला 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 पोलीस आलं. पोलिसांनी विचारलं अजय अगं कशी चोरी झाली. म्हणली मित्र चावी दिली. कुणाला चोराला. पण तुला कळलं नाही का. म्हणजे चोर हळूच बोलला आणि एकदाच बोल. पोलिसांनी पंचनामा केला. पोलीस निघून गेलं आणि पोलीस निघून गेला गावचं पाटील उठ. गावकऱ्या हो कुणाला जरी कळलं नसला चोरी कशी झाली तरी पठ्ठ्याला कळली. कशी झाली पाटील. चोर हळूच बोलला आणि एकदाच बोलला म्हणून झाली. मग उद्यापासून आपल्या गावात नियम करायचा हळूच बोलायचं नाही आणि एकदा बोलायचं नाही. मग जोरात बोलायचं आणि 3दा बोलायचं. नियमच पास. बरं पाटील तहसीलदार कार्यालयात जाऊन नियम पास करून आणला रमेशराव. बरं कोण नियम मोडतंय. नियम मोडल त्याला 1000 रुपये दंड आहे. काय ताकद आहे नियम मोडायची कुणाची. जोरात बोलायचं आणि 3दा बोलायचं. कसं बोलायचं सांग. दुकानात जरी गेला तरी त्याने म्हणायचं दुकानदार दादा दुकानदार दादा दुकानदार दादा. मग त्याने म्हणायचं काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे. मग ह्याने म्हणायचं साकार पाहिजे साकार पाहिजे साकार पाहिजे. मग त्याने म्हणायचं किती पाहिजे किती पाहिजे. नियमच आहे ते. आणि नियम मोडले 1000 रुपये दंड आहे. काय ताकद आहे कोणाचे नियम मोडायचे. आणि अख्खं गाव घुमायला लागलं. बरं बाहेर तो नियम आहे घरात बी तोच आहे. घरात बी तसंच बोलायचं. तुम्ही घरात जरी गेला की अगं ऐकलं का अगं ऐकलं का अगं ऐकलं का. मग तिने आतूनच म्हणायचं कशाला बांबालतोय कशाला बांबालतोय. घरात बी तोच नियम आहे. काय ताकद आहे नियम मोडायची कुणाची. अख्खं गाव घुमायला लागलं आणि ज्या पाटलाने नियम काढला होता त्या पाटलाच्याच गंजीला आग लागली. पाटलीन बाय दारात तांदूळ निवाडती आणि नोकर पळत आला. पाटलीन बाय पाटलीन बाय पाटलीन बाय. ती म्हणली काय झालं
काय झालं काय झालं ह्यो म्हणलं आग लागली आग लागली आग. पाटील खडबडून जागा झाला आणि चावढीव गेला. गावकर्या हो गावकर्या हो गावकर्या हो. गाव म्हणलं काय झालं काय झालं काय झालं. ह्यो म्हणलं आग लागली आग लागली आग. आता तरी पळाव का नाही गावात पळाव का नाही. गाव घरातूनच म्हणलं कशाने लागली कशाने. येज वाईज काय राहिलं बघता काय माहिती. विठाला 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 आपला नियम टिकत नाही आणि देवाचा नियम मोडत नाही. म्हणून हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. ऐका शेवटची जुळवणी पहिलं चरण सांगतो. देवा ए देवा अरे तू माझं मत ऐकलं नाहीस नीट. मी हरिदासाच्या घरी म्हणलंय माणसाच्या जन्माला घाल म्हणलेलं नाही. मग हरिदासाच्या घरी घालत असताना व्हावे त्याचे द्वारी. ऐक देवा मला वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस तरी चाल. ऐक बरं नसल तुला कुत्र करायचं तुला असं वाटत असेल याला एखाद्या वृक्षाच्या योनीला घालाव हरकत नाही देवा. पण वृक्षाच्याही योनीला घालत असताना मला वारकऱ्याच्या दारातली तुळस कर. काय कर तुळस. बरं तुला असं वाटत असेल याला एखाद्या हीन योनीला जन्माला घालाव हरकत नाही देवा. हीन योनीला घाल. पण हीन योनीला घालत असताना मला किडा केलंस तरी चाल. पण खरं सांगू का देवा किडा करताना सुद्धा मला वारकऱ्याच्या नाणीतला किडा कर. कोणाच्या वारकरी. अरे का वारकऱ्याच्या नाणीतला किडा कर. कारण वारकऱ्याच्या घरी वारकरी येत्याल मुक्कामी राहत्याल आंघोळ करायला नाणीत येत्याल आणि आंघोळ करता हरिपा करता करता हरिपाठ म्हणत्याल आणि तो हरिपाठ माझ्या कानावर येईल. मग राम नाम होईल घडेल भोजन उचिष्टाचे. म्हणून हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मनस्ती काही मागा हे चिदेगा पांडुरंगा विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि तो पार कुमार हरि तो पार कुमार ताई वाजा भजन
पार कुमार पार कुमारी हरि पार कुमार पार कुमारी पार कुमार हरि हरि पार कुमार पार कुमार हरिदासाचे घरी मजा मजा सन्मान मनस्मिता मागा हरिदासाचे घरी मजा जन्मांतरी मनस्मिताई मागा येथे जे का पांडुरंगा हात ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले हा हे दुख भजन मारुती नंदन आवाज हे दुख भजन मारुती नंदन सुन ले सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि नव पाता द्वितीय तुम भाग्य विधाता सिया राम के कुठला स्कोर विधाना 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 भंजन मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि नव निधि के हस्त सिद्धि नव निधि के दाता हस दीन जानकी माता हस्त सिद्धि नव निधि के दाता असुर दीन जानकी माता श्री राम के काज सवारी करो मेरा भोला पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती
वाटतं ना वा वा क्या बात. आता बोलूच वाटत नाही याच्या पुढे काय. खरं सांगतो असं गोड गायल्यावर काय आनंदच आहे महाराज. आणि खरं सांगू का इथं असणारे आज तुम्ही सगळे भाग्यवान आहे, सगळे भाग्यवान. वा. अरे ही रत्न ऐकायला, हे वाजवणार, हे सगळं हे भाग्यानंच मिळतं महाराज, भाग्यानंच मिळतं. खरं सांगतो. आज ओंकार गुरुजी, आमचे आबा अभिमन्यू महाराज, गंभीर गुरुजी, फार दुर्मिळ माणसं आहे महाराजी. पण ही खरंच खरंच तुम्ही भाग्यवान, खूप माणसं. इतकं गोड वाटतंय. 11:30 12:15 वाजले तरी कळलं नाही महाराज. त्याचं कारण सांगतो. मी जर असा कुठं दुसरीकडे असतो ना बापू शपथ, मी एक तर लेट कधीच जात नाही आयुष्यात. 11लाच घालून लोटांगण घातलं असतं. आता ध्यानात ठेवा, 1.5 तास वर टाइम झालाय. म्हणजे आपलं उग केला इशारा जाता जाता. असं दे, हरकत नाही. धन्यवाद. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनस्ती काही मागा, हेची देगा पांडुरंगा. अजून काय पाहिजे? संता लोटांगणी जादा लाज नको म्हणी. अजून हे संता लोटांगणी तो कामने अंगे, तो कामने अंगे, तो कामने अंगे, अंगे तो कामने अंगे. शक्ती दे नाचे शक्ती दे मनस काही मागा, मनस काही मागा, मेथी देगा हेची देगा पांडुरंगा. वा हेची असं वाटतंय मरून यांच्या पोटाला जन्माला यावं. खरंच वा. असं नाही, त्यांचे काय दोष नाही. बेचाऱ्या काटाळ्या. 12 वाजले. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. वाजले की ऐका ना, ए मायावा गप जा, घरी जा, पण गप जा. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. महाराष्ट्राचं वैभव असणारे आमचे ओंकारजी महाराज जगताप,
अभिमन्यू महाराज पंचाळ, इकडं आमचे गंभीर महाराज गुरुजी, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. वेळात वेळ काढून वा. तुम्ही सर्वजण आलात. कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो यानं. आणि ज्यांच्यामुळे इथं सर्वजण आपण आलो ते माझे परम मित्र आणि भोर तालुका अखिल वारकरी संघाचे उपाध्यक्ष बापू वा. महाराज कणक, त्यांच्यासाठी टाळा वाजवायला. कारण हे सगळं ही मैफिल त्यांच्यामुळे जमून आली. वा बापू त्यांचा आग्रह होता. वा. दत्ता महाराज बरोबर आहेत, त्यांनाही धन्यवाद. ही राजापूरची सगळी मंडळी इथं आली, उपस्थित आली, त्यांनाही धन्यवाद. जाता जाता एक सूचना